शेतकरी मित्रांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली। शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता हा आता 2 ते 3 दिवसामध्ये जमा केला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता 1 जुलैच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच की शेतकरी दिनाच्या मुहूर्तावर आता तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता हा लवकरच जमा केला जाणार आहे। तर चला संपूर्ण बातमी बघूयात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 9व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी 1 जुलैच्या मुहूर्तावर एक खूप मोठी आणि थेट अपडेट समोर आलेली आहे। जर तुम्हाला आता वाटत असेल की मागच्या हप्त्यासारखे यावेळेसही तुमचे पैसे अडकू नयेत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या 1 जुलै रोजी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे ट्रान्सफर केला जाण्याची दाट शक्यता आहे। म्हणजेच 1 जुलैला तुमच्या मोबाईलवर 2000 रुपये जमा होण्याची आनंदाची रिंग वाजणार आहे। पण शेतकरी मित्रांनो, आता एक गोष्टीकडे लक्ष द्या। एक छोटीशी चूक तुमचे 2000 रुपये गायब करू शकते। गेल्या वेळी हजारो शेतकऱ्यांचे पैसे फक्त काही कागदपत्रांच्या त्रुटीमुळेच अडकले होते। त्यामुळे 1 जुलै उजाडण्यापूर्वी तुमच्या खात्याचे हे 3 लॉक उघडे आहेत का नाही हे तपासा। म्हणजेच की आता हे 3 कामे तुम्हाला करावी लागणार आहेत। पहिलं लॉक म्हणजे पहिलं काम ई-KYC पूर्ण असणे। ई-KYC पूर्ण करून घ्या शेतकरी मित्रांनो। आणि दुसरे काम म्हणजेच जमिनीची ऑनलाईन नोंद असणे, लँड सीडिंग होणे। आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं बँक खातं आधार कार्डला जोडलेलं आहे का ते एकदा तपासून घ्या। जर या 3 गोष्टींपैकी एकही गोष्ट अपूर्ण असेल तर सरकारकडून पैसे सुटूनही तुमच्या खात्यात पैसे पोहोचणार नाहीत। म्हणजेच की डीबीटी काम करणार नाही। तुम्हाला कोणाकडेही जायची गरज नाही शेतकरी मित्रांनो। तुम्ही स्वतः मोबाईलवर नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन तिथल्या बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करून तुमचा नंबर टाका आणि तुमचे स्टेटस चेक करू शकता। तिथे सर्व काही बरोबर असेल तर 1 जुलैला तुमचे पैसे नक्की येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुमचं स्टेटस सध्या काय दाखवत आहे? काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, आपण त्यावर काही नक्की माहिती सांगू। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान जय किसान।